नेम नाही आणि म्हणून आता एक कल्ली पडेल तसं वागणारं सरकार आता मर्यादेत वागायला लागले. आता मोदी सरकार राहिलेलं नाही, आता एनडीए सरकार म्हणून त्याचा उल्लेख करावा लागतो. संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला तर देशाच्या इतिहासात कधी झालं नाही. भारत हे संघराज्य आहे आणि संघराज्यात सर्वांना वित्त आयोगाच्या घालून दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे पैशाचं वाटप, गोळा केलेल्या करांचं वाटप होतं. पण त्याऐवजी भारत सरकारने हा कायदा, नियम, संकेत मोडले, पायदळी तुडवले आणि पाठिंबा दिलाय म्हणून बिहारला, पाठिंबा दिलाय म्हणून आंध्र प्रदेशला मर्यादा सोडून प्रचंड निधी देण्याचं आश्वासन अर्थसंकल्पात दिलं. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली वगैरे हे भार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जाहीर सांगावं लागलं, अहो मिळालेत ना, असं का बोलताय, 7,500 कोटी आपल्याला मिळाली. त्याचा तपशील त्यांनी दिला. 56,000 कोटी रुपये बिहारला गेले आणि महाराष्ट्राला चालू असणाऱ्या प्रकल्पावर ऑटोमॅटिक जे प्रोव्हिजन करावी लागते ती प्रोव्हिजन केली. असे 7,000-7,500 कोटी रुपये, काही लाख कोटी रुपयाच्या भारताच्या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला मिळाले. महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम हे आज नाही, मागची अनेक वर्ष करतायत. आमच्या अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं कसे प्रकल्प बाहेर गेले. बाहेर प्रकल्प गेले म्हणजे काय, आमच्या आंबेगावच्या, आमच्या मंचरच्या युवकांच्या हाताला काम मिळालं असतं, ते मिळालं नाही. फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावला आला असता, 1.5 लाख लोकांना हाताला काम मिळालं असतं, संसार उभे राहिले असते. आमची संधी यांनी घालवली. एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला, आमची ती हजारो मुलांना काम मिळायची संधी घालवली. असे अनेक प्रकल्प आहेत. बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प येणार होता, दुसरे प्रकल्प वेगळ्या देशात आले, पण आमच्या राज्यात आले, आमच्या महाराष्ट्रात आला नाही, आमची संधी गेली. मी अशी मोठी यादी तुम्हाला सांगेन की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांच्यावर प्रचंड प्रचंड असा अन्याय मोदी आणि शहांच्या दिल्लीच्या सरकारने केला. आणि दिल्लीच्या दरबारात 8व्या आणि 10व्या लाईनवर जाऊन बसलेले आमचे सरदार खाली माना घालून ते म्हणतील त्याला हो म्हणायचं पाप करतायत. हाच महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांनी केलेला महाराष्ट्र द्रोह आहे असं आमचं मत आहे. एकाची हिंमत होत नाही आवाज उठवायला की का आमच्या राज्याला आमचा प्रकल्प घेऊन